सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिपीठ एक्सप्रेसवे नक्की कुठून जाणार? सावंतवाडीमधून जाणार का? दोदामार्गमध्ये नवीन रूट आला का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रादेवी हा शेवटचा पॉईंट कन्फर्म्ड आहे का? एप्रिल 2026 पर्यंत सरकारकडून आलेल्या व्हेरीफाईड माहितीच्या आधारे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लॅरिटी घेणार आहोत. नागपूर ते गोवा असा सुमारे 856 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ एक्सप्रेसवे MSRDC मार्फत डेव्हलप केला जात आहे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यांमधून जात शेवटी गोवा बॉर्डरजवळ संपणार आहे आणि त्या अंतिम जिल्ह्यांपैकी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. एप्रिल 2026 पर्यंतची सर्वात मोठी कन्फर्म्ड माहिती म्हणजे शक्तिपीठ एक्सप्रेसवेचा अंतिम एंड पॉईंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथेच असणार आहे. हा एंड पॉईंट बदललेला नाही आणि राज्य सरकारच्या रिवाइज्ड अलाइनमेंट नंतरही कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजे एक्सप्रेसवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार हे पूर्णपणे कन्फर्म्ड आहे. मार्च आणि एप्रिल 2026 मध्ये राज्य सरकारने एक्सप्रेसवेच्या रिवाइज्ड अलाइनमेंटला मंजुरी दिली. या नवीन अलाइनमेंटमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि दोदामार्ग तालुक्यातील काही भाग या कॉरिडॉरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. पर्यावरणीय संवेदनशील भाग टाळण्यासाठी रूटमध्ये काही ॲडजस्टमेंट देखील करण्यात आले आहेत. यामुळे काही गावांचा रूट बदलला असण्याची शक्यता आहे. सध्या प्लॅनिंग लेवलवर एक्सप्रेसवे कॉरिडॉर ब्रॉडली असा दिसतो. कोल्हापूर डिस्ट्रिक्टकडून उतरत सावंतवाडी बेल्टमध्ये प्रवेश, यानंतर दोदामार्ग रिजन क्रॉस करत गोवा बॉर्डर जवळील पत्रादेवी येथे समाप्त. ही अलाइनमेंट डायरेक्शन MSRDC प्लॅनिंग डॉक्युमेंट्स आणि रिवाइज्ड कॅबिनेट ॲप्रुव्हलवर आधारित आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. एप्रिल 2026 पर्यंत फायनल व्हिलेज वाईज अलाइनमेंट नोटिफिकेशन आलेला नाही. इंटरचेंज लोकेशन घोषित झालेले नाहीत. लँड ॲक्विजिशन सर्वे नंबर्स पब्लिक झालेले नाहीत. म्हणून सोशल मीडियावर फिरणारे काही रूट मॅप्स हे फायनल नसण्याची शक्यता जास्त आहे. कन्फर्म्ड माहिती: एक्सप्रेसवे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार. सावंतवाडी आणि दोदामार्ग कॉरिडॉर अलाइनमेंटमध्ये आहेत. पत्रादेवी हा फायनल एंड पॉईंट आहे. पेंडिंग माहिती: एक्झॅक्ट गावांची फायनल यादी, फायनल इंटरचेंज लोकेशन, फायनल लँड ॲक्विजिशन मॅप्स. ही माहिती ऑफिशियल नोटिफिकेशन नंतरच स्पष्ट होईल. तुमचं गाव सावंतवाडी किंवा दोदामार्ग परिसरात आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक्सप्रेसवेचा फायनल रूट जाहीर होताच सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.